नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळी स्पेशलसाठी आज आपण घेऊयात सीताफळ रबडी। आणि रबडी बनवण्यासाठी मी तुम्हाला शिकवणार आहे मिल्कमेड। मिल्कमेड जर तुम्हाला आलं तर कितीतरी मिठाया, रसमलाई वगैरे सारखे पदार्थ तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकता। मिल्कमेड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा 60 ml साय आहे दुधावरची, जी की विरजन न लावलेली आहे आणि 2 दिवस शिळी अशी ती साय आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी पिठी साखर, त्यात घालायला व्हॅनिला इसेन्स आणि आवश्यकतेनुसार अर्धा कप दूध। ही 60 ml जी आपण साय घेतलेली आहे ती आपण घेऊयात आणि ती ब्लेंड करूया। याचा आपल्याला लोणी काढून घ्यायचंय। त्यासाठी आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं पाणी। तुमचं लोणी तयार आहे, दिसेल तुम्हाला। या ठिकाणी तुमचं लोणी तयार आहे। तर ह्यामध्ये जे पाणी आपण घातलेलं होतं साईमध्ये तर ते आपण काढून घेऊया। हे तुमचं लोणी, ज्याला आपण म्हणू व्हाईट बटर। आता हे जे आपण लोणी काढलेलं आहे इथे या ठिकाणी पाणी सगळं काढून घेतलंय यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हे वितळेल एवढं आपण दूध घालणार आहोत। हे गरम दूध घातलंय मी आणि हे लोणी त्यामध्ये आता आपण वितळून घेतलंय। या ठिकाणी बघा हा असा ग्लॉसी लुक आलाय त्याला। ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 कप मिल्क पावडर आणि तेवढीच पिठी साखर आणि व्हॅनिलाचे 8 ते 10 थेंब इसेन्सचे। आणि हे सगळं आपण परत ब्लेंड करणार आहोत। हे बघा, हे आपलं मिल्कमेड रेडी आहे। सीताफळ रबडीसाठी आपण 2 सीताफळ सोलून घेतलेले, बिया काढून त्या म्हणजे पल्प काढून घेतलेला आहे आणि त्या पल्पमध्ये आपण अर्धा कप दूध घातलंय आणि तो पल्प आपण ब्लेंड करून घेतोय, जेणेकरून बिया त्याच्या वेगळ्या होतील। सीताफळाचा पल्प आपण थोडासा ब्लेंड करून घेतला होता, त्याच्यामध्ये दूध घालून आपण थोडं या ठिकाणी याच्या बिया वर राहतात आणि पल्प सगळा खाली जमा होतो। या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता। हा सीताफळाचा पल्प आहे।
आपण काढलेला. आणि आता ह्यामध्ये घालूयात आपण बनवलेलं मिल्क मेड. आपण 2 सीताफळासाठी आपण 1 वाटी मिल्क मेड घातले, म्हणजे अंदाजे 200 ml मिल्क मेड घातले. गार्निशिंगसाठी आपण घालूयात थोडासा केसर आणि बदाम पिस्ता. झाली आपली सीताफळ रबडी तयार. तर ही सीताफळ रबडी तयार आहे. तुम्ही नक्की मिल्क मेड करून बघा आणि ही रेसिपी पण करा. आवडली असल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.